वणी पोलीस स्टेशन हद्दीत आज ऐन गणेश चतुर्थीच्या दिवशी एक अत्यंत हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे। चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या पाटाळा पुलावरून एका तरुणाने उडी घेतली असून आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून उघडकीस आली। उडी घेणाऱ्या तरुणाचे नाव प्रणय संजय गोखरे, वय 22 वर्ष असे असून तो जैन लेआउट येथील रहिवासी आहे। तो शिक्षण घेतो आहे। सकाळी 9 वाजताच्या सुमारास तो रागाच्या भरात घरातून निघून गेला। त्याच्या कुटुंबियांनी ही माहिती त्याच्या मित्रांना व शेजाऱ्यांना दिली। त्यामुळे त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार व शेजारी त्याचा शोध घेत होते। दरम्यान त्याचे मित्र पाटाळ्याच्या पुलाकडे गेले असता त्यांना तिथे प्रणयची दुचाकी उभी दिसली। संशय आल्याने त्यांनी महामार्गावरील सीसीटीव्ही चेक केले। त्यांना 10:01 प्रणय पुलावरून उडी घेताना दिसला। सदर माहिती तातडीने वणी पोलिसांना देण्यात आली। ठाणेदार गोपाळ उंबरकर यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळ गाठले। सध्या बचाव पथकाला याची माहिती देण्यात आली आहे। प्रणय हा MBA करीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। संपूर्ण भारतामध्ये एकीकडे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे, मात्र वणीमध्ये एक गणेशोत्सवामध्येच एक दुःखद घटना घडली आहे। वणी येथील जैन लेआउट येथील एका युवकाने पाटाळा पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना 2:15 वाजताच्या सुमारास आज उघडकीस आली आहे। नेमकी त्यानं आत्महत्या का केली याचे कारण देखील कळू शकले नसून या ठिकाणी त्या युवकाची गाडी आहे। या गाडीवरून काही घराजवळील मुलांनी संशय बाळगला आणि टोल नाक्यावर जाऊन कॅमेरा तपासला असता यात आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे। मात्र आत्महत्या का केली याचा सध्या तपास वणी पोलीस करीत आहेत। मनोज नवले, CTV, वणी, यवतमाळ।